स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून डळमळीत झाली होती. अर्थात मालिकेच्या नायिकेने जर एक्झिट घेतली असेल तर ती मालिका पाहण्यात मुळीच रस नसतो. काहीच दिवसांपूर्वी या मालिकेची नायिका आनंदी हिची अचानकपणे एक्झिट करण्यात आली होती. मालिकेत लिप घेण्यात आल्याने कथानकात हा ट्विस्ट आणला गेला होता. त्यानंतर सुखदाचे पात्र सार्थकच्या आयुष्यात आले. ही भूमिका अभिनेत्री मयुरी देशमुख हिने साकारलेली पाहायला मिळते. सार्थकच्या आयुष्यात सुखदा आली, पण आनंदी नसल्याने मालिकेवर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली. आनंदी कुठे गायब झाली? तिला या मालिकेत परत बोलवा अशी मागणी प्रेक्षकांकडून करण्यात येऊ लागली. दिव्या पुगावकर हिने आनंदीची भूमिका साकारली होती. आनंदी आणि सार्थकच्या आयुष्यात अनेक वादळ आली, पण या दोघांनी खंबीरपणे एकमेकांची साथ दिली. हे दोघं एकत्र येणार असे असतानाच आनंदी मालिकेतून अचानकपणे गायब झाली. या दरम्यान दिव्या पुगावकर हिला नवीन संधी मिळत असल्याचं बोलले जाऊ लागले, तर काहींनी तिचं लग्न ठरल्याची माहिती पसरवली. पण आता दिव्या पुन्हा एकदा या मालिकेतून एंट्री करताना दिसणार आहे, पण ही यावेळी आनंदी म्हणून नाही तर कल्याणी बनून या मालिकेत एंट्री घेणार आहे. डॅशिंग अंदाजात असलेली ही कल्याणी आनंदीच आहे, पण तिने तिचं नाव का बदललं आणि ती एवढी वर्ष कुठे होती हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यामुळे मालिकेचा हा ट्विस्ट रंजक घडामोडी घडवताना दिसणार आहे. आनंदी परत आली हे पाहून प्रेक्षकांनी तिचं जोरदार स्वागत केलं आहे. तिचं कल्याणी बनण्यामागचं नेमकं कारण काय आहे हे पाहण्यासाठी आता प्रेक्षक उत्सुकतेत आहेत. त्यामुळे सुखदा आणि सार्थकच्या आयुष्यात आता आनंदीची एंट्री धमाल घडून आणणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं? आनंदी ही कल्याणी बनण्यामागचं नेमकं कारण काय असेल? आणि मन धागा धागा जोडते नवा या मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.